पहिल्याच बॉलवरती मात्र एक सफलता मिळवून दिली वैभवने आपल्या टीमला देखील. अकुटप्प्याचा बॉलरचा षडंपूरचा फटका फसला होता. निश्चितच सूरज बांधून माघारी परतले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना फलंदाज पाहायला मिळतोय. सचिन माने, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा हा फलंदाज. इथे मात्र चांगला फटका सचिन मानेची कला पाहायला मिळाली. यावेळेस कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. नजाकत भरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला सचिनच्या बॅट मधून येताना. या चौकाराने मात्र धावफलकाचा श्रीगणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न अगोदरच्या बॉलवरती चमकार आला होता. त्याच्यानंतर देखील पुन्हा तोच प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चार धावा धावफलकावरती लागले जात आहेत. वैभव वारंग चौथा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होती. सचिन मानेसाठी ज्या सचिनच्या बॅट मधून एक चौकार आलेला आपण पाहिला. यावेळी चांगला टप्पा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते वैभव वारंग कडून. इथे मात्र काय घडते पाहावं लागेल. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय तर जरूर. लगातारचे 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झाला. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. लगातारचे 3 निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्यात जरूर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र कुठलीही चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. पहिल्या बॉलवरती एक सफलता प्राप्त केली. अखेरच्या बॉलवरती एक सफलता प्राप्त केली आणि वैभवने मात्र चांगले इकॉनॉमिकल गोलंदाजी एक चमकार वगळता लाजवाब षटक हाताळलेला आपल्याला पाहायला मिळतंय वैभव वारंगच्या माध्यमातून. सचिन माने बाद होऊन माघारी परतले. त्यांची जागा घेऊन चौथ्या क्रमांकावरती विकास रणवरे मैदानामध्ये दाखल झाले. गोलंदाजी ट्रॅक वरती बदलाव होतोय. आकाश वारंग गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक जर पाहिलं तर वैभव वारंगचा 1 ओव्हर 4 धावा आणि 2 विकेट देखील मिळवलेला पाहायला मिळाला वैभव वारंग. दरम्यान दुसरे षटक. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार राजेंद्रच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवरती आकाश वारंगचं स्वागत केले राजेंद्र रणवरे यांनी चौकाराने षटकाराने. या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 10 धावा लागल्या जातात. यावेळी समोरच्या दिशेने बुडवलाय पाठवलाय. लॉंग ऑफची सीमारेषा क्लिअर करणारा हा बुलंदी पॉवरफुल षटकार.
लगातारचे 2 षटकार आकाश वारंवार दडपण टाकण्याचा प्रयत्न आहे. मागील षटकामध्ये धावा कमी आल्या जरूर, परंतु त्याचा मोबदला या ठिकाणी आपल्याला वसूल करावा लागेल. लगातारचे 2 षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल का? या अगोदर नितीन पाटीलच्या बॅट मधून देखील आपण षटकार हॅट्रिक आलेली पाहिली. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातो ऑन साइडला. पहिल्या प्रयत्नात फंबल झाली, दुसऱ्या प्रयत्नात दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी आणि दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झालाय. अजूनही जर पाहिला तर 2.3 षटकांचा खेळ शिल्लक असेल पहिल्या सत्राचा विचार केला तर. यावेळेस आखोड टप्प्याचा बॉल, शरमपूलचा फटका, लांब 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 खूपच लांबवरचा षटकार. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3 षटकार या षटकामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुन्हा एकदा बॉल मात्र 4 धावेमध्ये परावर्तित होतोय. या दरम्यान मात्र मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय श्री सुरेश लांबोळे साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. माननीय श्री रमेश दादा कडवेकर यांच्या शुभ हस्ते माई चुबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, फुल आणि या स्पर्धेची छोटीशी आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. लांबोळे साहेबांना देखील षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 28 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती आणखी एक अनुभवी गोलंदाज किरण कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. समोर विकास रणवरे सारी. यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पायावरती आदळतो चेंडू, ज्यावरती लेगबायच्या स्वरूपात आणखी एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जर पाहिलं तर जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 29 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 महत्वाचे विकेट गमावले. सलामीला गेलेला फलंदाज सूरज आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर 1 डाऊनला गेलेला फलंदाज सचिन वाणी. दोन्ही फलंदाजांनी विकेट गमावली. यावेळेस फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने. फंबल झाले जरूर. आणि एक धाव मात्र निश्चितच कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती लागल्या जातील 30 धावा. सूरज यांच्या ठिकाणी हात ठेव खाली. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चांगल्या ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. दुर्गुण वैभव येथील बॉलवरती बॉलची आकाश येथील बॉलवरती बॉलची फेकी करतील. तदवर मात्र निश्चितच आणखीन एक सिंगल टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स.
31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती आणखी 2 धावा अर्जित होतील. 33 धावा लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झालाय. पाहावं लागेल कशा पद्धतीने टार्गेट सेट केलं जाईल आंबोली टीम कडून. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर बुडवलंय जरूर आणि लाईन देखील होतंय. लॉंगनच्या डोक्यावर 6 धाब्यांसाठी षटकार. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला. त्याच्यावरती हेलिकॉप्टर प्रकारचा फटका खेळले जरूर आणि हेलिकॉप्टर बाकी 6 धावा देखील देऊन गेला अंबोली टीमला. 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अखेरचा एका चेंडूचा काही शिल्लक असेल. यावेळेस देखील आणखीन एक गगनाला गवस निघालणारा बिग हिट षटकार. षटक क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अखेरच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. 12 धाव्यांच्या मदतीने मात्र धावफलक उसळी घेऊन पोहोचले 45 या आकड्यावरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र रणवरे नावाचं वादळ घोंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. या वादळाला रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जाईल याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असतील. आणि इथून मात्र प्रदीप वीर येथील गोलंदाजीसाठी. पंचेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती विकास रणवरे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला मैदानामध्ये धुमाकूळ घालणारा फलंदाज राजेंद्र रणवरे पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र विकास रणवरेच्या बॅट मधून देखील येतोय बुलंदी पॉवरफुल षटकार. आणि या षटकाराने मात्र यावेळेस दोनजाई स्पोर्ट्स अंबोली संघाचा धावफलक देखील उच्चांकी घेताना पाहायला मिळत आहे. 51 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र हुकचा फटका, धावा बुक केल्या 4 आणि येतोय हा चौकार. अखिल स्पर्धेमध्ये देखील इन्फॉर्म असणारा फलंदाज या सामन्यामध्ये देखील त्याच इन्फॉर्म मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत प्रदीप वीरने. यावेळेस देखील काय घडतंय, फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. एक धाव तर घेतली जाईल. धावफलकावरती लागल्या जातात 56 धावा, 56 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहावं लागेल या अखेरच्या 3 चेंडू मध्ये एखाद दुसरा मोठा फटका येईल का, इथून टार्गेट देखील मोठं सेट होईल का. यावेळी जर पाहिलं तर आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 57 या आकड्यावरती. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं उच्चांकी 87 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. आजच्या या दिवसातील 86 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. उच्चांकी धावफलक आपण पाहिलं होतं मागील मॅच मध्ये नितीन पाटीलच्या बॅट मधून निघालेलं ते अर्धशतक. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने पुन्हा एकदा आणखीन एक लाजवाब कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला षटकार. विकास रणवरेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार येतोय. 62 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे काय घडतंय,
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फुललेचा चेंडू मिस झाले आणि बॉल स्टँड वरती जाऊन जातोय. अखेरच्या बॉल वरती मात्र एक विकेट येते. तत्पूर्वी मात्र आपण जर पाहिलं तर 63 धावा धाव फलकावरती लागले जाते. 64 धावांचे आव्हान असेल करंगुळे टीम समोर. 24 चेंडू आणि 64 धावा. चला विनंती असेल श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे आणि डिंग डोंग तळवडे अंबा दोन्ही टीमचे कॅप्टनावर यायचंय. यानंतरची नाणेफेक केली जाईल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अखेरचा सामना असेल. श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील डिंग डोंग तळवडे अंबा. चला विनंती असेल अंबा टीम आपण यायचंय. डिंग डोंग टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत त्वरित संपर्क साधा. चला त्वरा विनंती असेल 2 स्पोर्ट्स आंबवडे आपण आपला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि विनंती असेल करंगुळे टीम आपण देखील आपल्या सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. तळवडे टीमने नाणेफेक जिंकली. त्वरित आमच्यापर्यंत निर्णय देखील आपला पोहोचवा. दरम्यान जाऊया आपण विद्यमान लढतीकडे ज्या ठिकाणी पूर्वार्धाचा खेळ मात्र मैदानात संपन्न झालाय. उत्तरार्धाला सुरुवात होईल. उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीने खेळ साकारला जाईल दोन्ही संघांकडून हे देखील पाहणं खूप महत्वाचं असेल. एका बाजूला सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एरियावरती भगवान कांबळे. ऑन स्ट्राईक आपल्याला संदीप वीर पाहायला मिळतात. भगवान कांबळे यांच्यावरती निश्चितच दारोमदार असेल कारण सध्याच्या घडीला इन्फॉर्म नाहीये फलंदाज, परंतु जेव्हा फॉर्म मध्ये असतो तेव्हा मात्र भल्या भल्या गोलंदाजांची देखील भंबेरी उडवून टाकणारा हा फलंदाज आज आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती राजेंद्र रणवरे पहिलं षटक घेऊन. पहिलाच बॉल यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतीये. बॅटरकडे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. जसा बॉल पिचिंग झाला थोडासा उसळी घेतली आणि बंदुकीतून सुटलेल्या गोळीच्या वेगाने जशी गोळी सुटते तसं मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गक्रमण करताना बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल तर निर्धाव आलाय. जरूर पाहावं लागेल गोलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतील, फलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतील. इथे आपण जर पाहिलं ना तर ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होईल समाप्ती. पहिल्या 2 बॉल वरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज राजेंद्रचा वर्चस्व पाहायला मिळतोय.
यावेळी समोरच्या दिशेने चांगला फटका लगावला जातोय. वन बाउन्स बॉल सीमारेषा क्लिअर करतोय. यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळाला. थोडस फिंगर्स रोल्स केले होते, त्याचा फायदा घेतला फलंदाज आपण जर पाहिलं तर संदीपने, आणि समोरच्या दिशेने धिरकवून दिला. चौकार आला यावेळी संदीपच्या बॅट मधून, आणि या चौकाराने मात्र धावफलकाचा श्रीगणेशा होताना पाहायला मिळतोय करोडे टीमचा. एका चौकाराने मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्याची वेळ आणली. अर्थातच गोलंदाजी करणारा संघ टोंजाई स्पोर्ट्स अंबळणे संघावरती. यावेळेस आपण जर पाहिलं तर गणेश माने चुकी करतायत गणेश माने. चांगल्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देताय. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला समजेल तुम्ही काय गमावले काय कमवले या झेलने. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. गोलंदाज निश्चितच एक संधी क्रिएट केली होती, परंतु हरकत नाहीये. गणेश थोडस दडपण असतं, एका चांगल्या ठिकाणी खेळ खेळताय तुम्ही, त्यामुळे तुमच्यावरती देखील दडपण असतं, प्रेशर असतं. प्रेशर झुगारून मात्र आपल्याला खेळ साकारावा लागतो. यावेळेस फिंगर्स रोल्स केले होते भगवान कांबळेला. मात्र यावेळेस आपण जर पाहिलं ना तर बीट करणारा हा चेंडू. इथे जर पाहिलं तर एक धाव येईल आणि पहिल्या षटकाची समाप्ती होईल. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 6 धावा. एक विकेट गमावली आहे. बिनबाद 6 असं पहिल्या षटकाचं समीकरण असेल. कुठलीही विकेट गमावलेली नाहीये. 6 धावा खर्च केल्या. एक चौकार आला संदीपच्या बॅट मधून. त्यानंतर त्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राजेंद्रच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. एक चुकीचा टप्पा, एक चुकीचा चेंडू, 4 धावा देऊन गेला. परंतु इथून आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज अर्थातच सचिन माने षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. P1च्या पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण विखुरताना पाहायला मिळत आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला एक आहे, लॉंग ऑनला एक आहे, मिड विकेटला एक आहे आणि स्क्वेअर लेगला स्वतः राजेंद्र आहेत. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि 30 सर्कल मध्ये फाईन लेग, फ्लाइंग स्लिप मध्ये एक आहे, पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑनला एक मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. समोर भगवान कांबळे ज्याच्यावरती आज खूप नजर असतील. पहिलाच बॉल सचिन माने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. परंतु इथून काय घडतंय, भगवान कांबळे सारख्या मातब्बर फलंदाजाला तुम्ही जीवनदान देताय. पहिल्या ओव्हर मध्ये देखील एक जीवनदान मिळालं होतं. या ओव्हर मध्ये देखील एक जीवनदान मिळतंय. पहिल्या ओव्हर मध्ये संदीपला मिळालं होतं, या ओव्हर मध्ये भगवानला देखील. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ, वन बाउन्स सीमारेषा क्लिअर करतोय. चौकार येईल संदीपच्या बॅट मधून. चौकाराच्या मदतीने आपण जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि इथे मात्र बाईच्या स्वरूपात येणारा हा चौकार नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. लगातारच्या 2 बॉल वरती आलेली 2 चौकार. एक बाईच्या स्वरूपात आला, दुसरा बॅट मधून आला. यावेळेस मात्र संधी निर्माण केली आहे आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज संदीप वीर बॅक टू दी डॅग आउट.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 7 परिधान करून वैभव वारंग. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, वैभव वारंग. चार षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झालाय. चार चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाले. 9 धावा खर्च केलेला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळते. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलोय. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना तर 16 या आकड्यावरती 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. दूरवरून आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज येथील बॉलवरती बॉलची फेकी करतील. दोन धावेच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 18 या आकड्यावरती. इथे मात्र चुकीचा चेंडू हाताळला जातोय आणि या शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार. चौकारच्या मदतीने धावफलकावर षटकार येतोय. 6 धावेच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिलं तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. इथून आपण जर पाहिलं तर समीकरण बदलताना पाहायला मिळेल. यावेळीचा हा बॉल सूरज निकम गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी जसा बॉल पिचिंग झाला तसा हातबळ वरण घेतला. घरकन गिरकी घेऊन बॉल फलंदाजाची फिरकी घेऊन बॉल सगळी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला पाहायला मिळाला. पहिला बॉल निर्धाव येतोय. सूरज निकम याच्यावरती नजर असेल निश्चितच. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि विजय जाडगे इथून मात्र कुठलीही चुकी करत नाहीये. विजय जाडगे कडून एक चांगला झेल कंप्लीट झालेला पाहायला मिळतोय. आणखीन एका विकेटचं पतन होईल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मोठी विकेट गमावली आहे. आपण जर पाहिलं तर करंगुळे या संघाने भगवान कांबळे बॅक टू द डगआउट. यावेळीचा हा बॉल सचिन नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल फेस करताना बॅट अँड बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. इतर मात्र आणखीन एक धाव घेतली जाते. सिंगल धाव फलक थोडस पुढे सरसावेल. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 39 धावा बनवाव्या लागतील. या 2 बॉल वरती मोठे फटके आले तर मात्र अखेरच्या षटकामध्ये चांगली लढत पाहायला मिळेल. यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल गॅदर करण्याचा प्रयत्न, कलेक्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका. विजय जाडगे पुन्हा एकदा बॉलच्या खाली पाहायला मिळतात आणि ते षटकार येईल.
षटक क्रमांक 3 ची सांगता झाल्यानंतर मात्र 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. 6-33 चे इक्वेशन असताना मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय जाडगे. सहा चेंडू आणि 33 धावांचे इक्वेशन घेऊन मात्र अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय विजय जाडगे. पहिलाच बॉल यावेळी जर आपण पाहिलं ना तर सचिन मात्र बाद होऊन माघारी परत आहेत. धावचीच्या स्वरूपात विकेट गमावली आहे. आणखी एक धक्का लागतोय करुंगले देबुडवाडी टीमला देखील आणि इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना जर्सी क्रमांक 11 परिधान करून निलेश पाहायला मिळत आहेत. आता थोडासा संघ अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय करुंगले हा संघ, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी मागील षटकामध्ये संदीप आणि भगवान कडून होत होती ती कुठेतरी विखुरलेली पाहायला मिळेल. इथे मात्र वाईट बॉल येतोय अवांतरच्या स्वरूपात. आणखी एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल मात्र यावेळी जाऊन पोहोचली सध्याच्या घडीला 32 या आकड्यावरती. 32 रन ऑन स्कोर कार्ड. आता इथून आपण समीकरण झालं तर 5 बॉल मध्ये बनवावे लागतील 32 धावा. चांगला फटका पाहायला मिळतोय. सूरज निकम डाऊन द बॉल आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला दोन्ही टीम यानंतर होणारा सामना असेल. एका बाजूला शिराळे, दुसऱ्या बाजूला तळवडे संघ. आपण गोलंदाजीचा निर्णय घेतलाय ना. बॅटिंग शिराळे संघ आपण सज्जराच्या क्षेत्ररक्षणासाठी यावेळेस लागोपाठचा दुसरा धक्का देतोय विजय जाडगे. आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट जमा करतोय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाताना किरण अचूक टप्प्याची अचूक धाटण्याची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण दोनजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघाचे गोलंदाज यावेळी आपण जर पाहिलं तर सूरज निकम पुन्हा एकदा डाऊन द बॉल. चांगला प्रयत्न झाला त्यांच्याकडून, परंतु इथे आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव तर घेतली जाईल. सिंगलने फारसा बदल होणार नाहीये धावफलकावरती. 33 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 31 धावांची गरज असेल. आता इथून मात्र फक्त औपचारिकता शिल्लक असेल. तळवडे संघ आपण सलामीची जोडी सज्ज ठेवायची आणि जसा सामना फिनिश होईल तसं शिराळे टीम आपण देखील मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. यावेळी आणखी एक डॉट बॉल. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस मात्र आणखीन एक झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेट विजय जाडगेच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळते. लगोपाठ मात्र विकेट अंतरावरती विकेट पडत गेल्या, त्याच कारणाने मात्र विजयापासून वंचित राहिला हा संघ. अभिनंदन दोनजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघाने
हार्ड लक करंगुळे टीम, तुम्हाला देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.